फ्रीजमध्ये कैरी आणून ठेवली होती. कैरीची मस्त चटणी बनवायची होती, भाजीसारखीच. आणि ती थोडीशी पिकली, थोडी नरम झाली तरी पण म्हटलं चला आपण करूया. अतिशय चविष्ट बनते आणि फ्रीजमध्ये 1 महिनाभर टिकते. मग जरा अर्धवट पिकलेल्या जी कैरी, आंबा असं जे आहे, थोडंसं एक कढई घेतली. कढईमध्ये 1-2 चमचे तेल टाकायचे, जास्त तेल लागत नाही या रेसिपीला. आणि अतिशय चविष्ट बनणारी रेसिपी आहे. थोडीशी मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली ना की छान फ्लेवर येतो तिचा. मोहरी तडतडली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आहे. आणि जिरं टाकल्यानंतर ना लगेच ही कैरी आपण जे आहे, कैरी आंबा असं झालं आहे माझं मध्यम, ते टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकून मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. ही इतकी चविष्ट बनते ना की तुम्ही ब्रेडबरोबर खा, चपातीबरोबर खा, दाल राईसबरोबर ती घ्या, पराठ्याबरोबर घ्या. अतिशय चविष्ट बनणारी रेसिपी. याच्यावर झाकण ठेवलं आहे. झाकण ठेवल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं बघा त्याला मीठ टाकल्यामुळे. आता मस्त हलवून घ्यायचं आहे आपण हे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे गूळ. ओके, साखर टाकून पण करू शकतो, पण गुळाने अतिशय उत्कृष्ट चव येते. गूळ मी 1 कपभर टाकला आहे. कैरी मला वाटतं 3 कप असेल. त्याच्यात 2 चमचे, 2 छोटे चमचे गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखट मसाला टाकला आहे घरचा. ओके, आता याच्यामध्ये पुन्हा आपण हे सगळं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर बघा थोडं पाणी सुटलं आहे. तर मला थोडंसं वाटलं गूळ कमी आहे म्हणून मी अजून 2 चमचे, छोटे 2 चमचे गूळ याच्यात ॲड केलं आहे. मिक्स केलं आहे, थोडं शिजवलं आहे. आणि बघा अतिशय उत्कृष्ट अशी रेसिपी तयार आहे. आणि फ्रीजमध्ये 1 ते 1.5 महिना सहज टिकते. बाहेर जास्त टिकणार नाही. बाहेर 5-6 दिवस, 7-8 दिवस टिकेल. ह्याच्यामध्ये थोडं सेंधव नमक असतं ना, आपण ते टाकायचं. त्याच्याने चवीमध्ये खूप फार मस्त चव येते. आणि ही चपातीबरोबर वगैरे खायला ना खूप सुंदर आहे. लोणच्याचाच एक प्रकार आहे हा. तर आम्ही याला कैरीची चटणी असंच म्हणतो. सुंदर लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा.